नमस्ते, मी स्नेहल गडपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. गावात चोरीचा धुमाकूळ. राधानगरी तालुक्यातील कुदळ गावात एका रात्रीत 6 घरफोड्या. रोख रक्कम व दागिने चोरी. सीसीटीव्ही मध्ये 2 संशयित कैद. पाणी टंचाईवर आंदोलन. जगताप नगर मध्ये महिलांचा रस्ता रोको. अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा अनियमित. पाणी पुरवठा बंदीची समस्या. महानगरपालिकेतील विविध भागात वीज कामांमुळे पाणी पुरवठा विस्कळीत. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन. ज्योतिबा मंदिर विकासाला गती. 250 कोटींच्या विकास आराखड्यास राज्य सरकारची मंजुरी. महापालिका विकास आराखड्यावर वाद. तिसऱ्या विकास आराखड्यावर नागरिकांची नाराजी. आरक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह. गुन्हेगारी घटना वाढल्या. गावांमध्ये चोरी व शहरात विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. हवामानाचा परिणाम. अवकाळी पावसामुळे कोल्हापूर सांगली भागातील शेती व आंबा पिकाला फटका. तर आता पाहूयात महाराष्ट्र राज्यातील काही विशेष घडामोडी. सीबीजी धोरण मंजूर. महाराष्ट्र सरकारने 500 कोटींचे हरित ऊर्जा धोरण मंजूर. रोजगार व गुंतवणुकीला चालना. एमएसआरटीसी बस स्थानकांवर मोफत स्वच्छतागृह. 1 जून पासून राज्यभर प्रवाशांना मोफत सुविधा उपलब्ध होणार. पालघर स्फोट प्रकरण. बेकायदेशीर फटका. कारखान्यात स्फोट. मृतांचा आकडा वाढला. आरोपी अटकेत. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प. नागपूर गोवा महामार्ग नवीन आराखड्यानुसार 13 जिल्ह्यांना जोडणार. बालविवाह प्रकरण उघडकीस. सोलापूरमध्ये अल्पवयीन विवाह व गर्भधारणेच्या 10 गुन्ह्यांची नोंद. अवकाळी पावसाचा इशारा. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना सूचना. वाहतूक व बस सेवा विस्तार. 8,000 नवीन बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची घोषणा. तर आता पाहूयात भारतातील काही विशेष घडामोडी. IPMAT 2026 प्रवेश प्रक्रिया जाहीर. IIM इंदूर व रोहतक प्रवेश परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध. बँक ऑफ बडोदा भरती. क्रीडापटूंसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू. युवकांसाठी संधी. हरित ऊर्जा व कचरा व्यवस्थापनावर भर. देशभरात पर्यावरणपूरक प्रकल्पांना गती. कायदा व सामाजिक प्रश्नांवर लक्ष. बालविवाह व महिला सुरक्षा मुद्द्यांवर देशभर कारवाई वाढली. शिक्षण क्षेत्रात हालचाल. स्पर्धा परीक्षा व प्रवेश प्रक्रियांना वेग. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा काळ. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना. ऊर्जा, वाहतूक व शेती क्षेत्रातील योजनांमुळे ग्रामीण भागाला फायदा अपेक्षित. तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.